तर ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे? बघायला भेटणारे आमचे खूप जुने म्हणजे 10 वर्षापूर्वीचे फोटोज, परत आमची दोघांची कास्ट कोणती आहे आणि कोणाच्या घरी आधी कळलं आणि कोणाच्या घरी परमिशन नव्हती लग्नाला, हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये कळणार आहे. स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पायल अँड प्रतीक ब्लॉग्स. सो खूप दिवसापासून आम्हाला नाव चेंज करायचं होतं. म्हटलं आता ह्या ब्लॉग नंतर आपण YouTube चॅनलचं नाव चेंज करू. तर लक्षात ठेवा, पायल राऊत नाही, सर्च करताना पायल अँड प्रतीक व्लॉग सर्च करा. पायल राऊत इतिहास जमा होणार आहे, इतिहास जमा. तर चला आपण सुरुवात करूया ह्या लव्ह स्टोरीच्या पार्ट 2 ला. आता मी असंच हळूहळू बोलणार आहे. अरे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है भाई. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय विषय झाला की पहिल्या पार्ट मध्ये माईक यूज नव्हतं केला आणि मी एकदम फास्ट बोलतो, फास्टची स्पीड, त्यामुळे खूप लोकांना कळलंच नाही की मी काय बोलतोय ते. असं झाला विषय. मला खूप कमी आले. प्रत्येक दादा खूप फास्ट बोलतोय, स्लो बोल जरा, काय बोलतोय काहीच कळत नाहीये. मला पर्सनली पण माझ्या फ्रेंड्सची मेसेज आली व्हॉट्सअपला, अरे बाबा काय बोलतोय तू, काहीच कळत नाही त्यामध्ये. तर त्यासाठी सगळ्यांची माफी मागतो मी. ह्या व्लॉग मध्ये पायल जास्त बोलणार आहे. नाही, दोघं पण बोलेल, पण तुम्ही आता समजून घ्या. हा जरा फास्ट थोडं बोला की त्याचं काही समजत नाही. जसं मला सवय झाली तशी तुम्हाला सवय होईल. फास्ट आहे आपण पटकन काम करून मोकळं होतं. तर चला, तर ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे? बघायला भेटणारे आमचे खूप जुने म्हणजे 10 वर्षापूर्वीचे फोटोज, परत आमची दोघांची कास्ट कोणती आहे आणि कोणाच्या घरी आधी कळलं आणि कोणाच्या घरी परमिशन नव्हती लग्नाला, हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये कळणार आहे. सो गाईज, व्लॉग एंड पर्यंत बघा. हसून हसून माझे गाल खूप दुखायला लागलं ते. तर चला आपण सुरुवात करूया. पहिली कुठून सुरुवात करायची आता, कारण हा जो पार्ट आहे 2 नंबरचा, याला वेळ लागला तरी मला माहीतच नव्हतं ह्या व्लॉग मध्ये करायचं काय. कारण सुरुवात ही पार्ट 3 पासून खरी होणार आहे. ह्या व्लॉग मध्ये फक्त तुम्हाला एकदम हॅपी मुवमेंट बघायला भेटणार आहे, चांगल्या गोष्टी. खूप जणांचे कमेंट पण आले होते की फोटोज, तुमचे जुने फोटोज दाखवा आम्हाला. तर ते तुम्हाला फोटोज पण आम्ही असं दाखवा, बोलता इकडून एक जाईल, इकडून एक जाईल, इकडून एक जाईल, इकडून एक जाईल. हा, बोलता फोटोज पण दाखवू तुम्हाला. आणि हा फोटोज आम्ही युट्यूबच्या फीडला पोस्ट पण करणार आहे, तेव्हा पण तुम्हाला दिसेलच. पण आता व्हिडिओ मध्ये पण तुम्ही थोडे फोटोज बघा. तर चला आता पहिले घेतो आम्ही आमचे ट्रेडिशनल डेचे फोटो. ट्रेडिशनल डे आहे आमचा, पायलांचा माझा फोटो आहे हा. तेव्हा मी टकलं केलं होतं जरा केसांचं. आणि तेव्हा प्रतीक कसा दिसत होता, आणि तरी पण मला आवडला होता. तर टकल्यापणात पण आवडला होता. तेव्हा टकलं नव्हतं. हा, पण टक्कल तर केलं होतं ना, नंतर केलं होतं. आता अजून भरपूर फोटो आहेत असे, तुम्हाला दाखवतो आम्ही. साईड होतील आमच्या ग्रुपचे पण फोटो. आमचा ग्रुप कॉलेजचं सांगतो तुम्हाला. मेन आता काय सांगायचं, कॉलेजमध्ये असताना आमचा 11, 11वी आणि 12वीला आहे ना, दुपारचं कॉलेज होतं. 1 वाजता कॉलेज चालू व्हायचं. घरातून आम्ही 11 वाजता निघायचो. जवळपास 12:15च्या आसपास कॉलेजला पोहोचतो आम्ही. 12:30, 12:15 असं बस भेटणार असायचं. आम्ही पोहोचायचो त्या टायमिंगला. तर मराठवाडा मित्रमंडळ MMCC कॉलेज, पुण्यात डेक्कनमध्ये कॉलेज आहे. जे पुण्यामध्ये राहतात त्यांना ते कॉलेज माहित असेल डेक्कनचं. हे आम्ही आधीच्या पार्ट 1 मध्ये पण सांगितलंय की आमचं कॉलेज कोणतं आहे ते, आणि वर्गात एक असं होतो हे आधी पण सांगितलंय. पण ज्यांनी कोणी अजून पार्ट 1 बघितला नसेल तर पार्ट 1 बघा आणि मग पार्ट 2 बघा, म्हणजे तुम्हाला सगळं पहिल्यापासून समजेल. येस. तर कसं कॉलेजमध्ये ना, आमचा आता ग्रुपचा फोटो येईल तुम्हाला एकदम मोठा. ग्रुपमध्ये जवळपास 25-30 जण होते आमच्या कॉलेज ग्रुपमध्ये. खूप मोठा ग्रुप होता. कॉलेजमध्ये सगळ्यात मोठा ग्रुप होता आमचा, 25-30 जणांचा. आमच्या टायमिंगचं सांगतोय बघा आम्ही. असा ग्रुप होता ना. कॉलेज ह्या साईडला कॉलेज,
मधनं रोड जायचा, ह्या साईडला गार्डन. आम्ही सरळ यायचो, इकडे जायचं सोडून ना डायरेक्ट गार्डन. अख्खा जो ग्रुप होता सहसा इकडून तिकडून पुण्यातून यायची डायरेक्ट आमचा एक प्लेस होता, त्या प्लेसवर यायचे सगळा ग्रुप भेटायचा दिवसभर तिथंच. काही गेम्स खेळ, काही टाइमपास कर, तिथंच टिफिन खा. मग जर कोणाला कोणी टिफिन नसेल आणला, मग क्राऊड दुपारी रिसेसच्या टायमिंगला तिथं पिढीतनं उठायचा, अख्खा झुंड 25-30 जणांचा. तो एक सोबत जाऊन कॅन्टीन मध्ये, त्याचं कॅन्टीन फुल. आम्ही गेलो ना तर कॅन्टीन फुल व्हायचं. इतकं मोठा आमचा ग्रुप होता, तुम्हाला आता विश्वास नाही बसणार. फोटो बघा तुम्ही. ग्रुप मध्ये खूप कपल होते. असं पण नाही एक जर ग्रुप मध्ये कोण असेल, त्याच्या बाहेर कोण असेल तर तो पण ग्रुप मध्ये यायचा. आमच्या ग्रुप असा होता की ग्रुप मध्ये आम्हाला अप्रोच करायचे सगळे, आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये येऊ का, आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये येऊ का, असं करून आमचा ग्रुप वाढला होता मोठा. आम्ही पण आमच्या आधीपासून होतो तो ग्रुप, आम्ही पण नंतर आलो त्या ग्रुपमध्ये, कारण तो ग्रुप आमच्या क्लासमधचा नव्हता, दुसरा क्लासचा होता ग्रुप. तो ग्रुप झाला एक आमच्या क्लासमधले जे आमचे मित्र होते ते त्या ग्रुपला जॉईन झाले, मग त्यांच्या मागे मग आम्ही पण जॉईन झालो. असं झालं की सुरुवातीला असं झालं की आमचाच तो ग्रुप होता त्यात फक्त 4-5 लोक होते. त्यानंतर आम्ही जॉईन झालो. आम्ही एकदमच 4-5 जण जॉईन झालो. ग्रुप मोठा झाला 10 जणांचा. मग हळूहळू वाढायला लागले लोक. असा आमचा ग्रुप होता. आणि अजून एक गोष्ट ग्रुप मधलीच सांगते काय, ग्रुप मध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त वर्ष टिकलेलं कपल आम्ही दोघंच आहे. बाकीच्या गरज नाही, लग्न झालं. ज्या ग्रुप मध्ये कपल होतं, ज्यांचं सक्सेसफुली मॅरेज झाले ते आम्ही दोघंच. बाकीच्यांचे काय एक महिने, म्हणजे माझ्या मित्रांनी जेवढ्या पण गर्लफ्रेंड होत्या, एक मित्र एक महिना त्यांना एंगेज व्हायच्या, झालं ब्रेकअप पॅचअप. तसं आमचं पण व्हायचं. आता तुम्हाला मेन किस्सा सांगते, तुम्ही अंदाज नाही लावू शकत आमचं इतके वेळा ब्रेकअप झालंय. सिरियसली घ्यायचं आमचं. अनलिमिटेड टाइम ब्रेकअप, अनलिमिटेड टाइम ब्रेकअप पॅचअप हे होत जायचं. कारण की कसं माहिती का, माझा स्वभाव कसा आहे, आत्ता पण सांगते, माझा स्वभाव खूप मी पॉझिटिव्ह आहे. ह्याला घेऊन तर खूपच. मग माझ्यासमोर काही पण असून दे, असं व्हायचं ना मला की नाही, म्हणजे बरोबर मी खूप पॉझिटिव्ह आहे. सो तर विषय असा व्हायचा की लेक्चरमध्ये, आता हा मुलांसोबत जायचा ना कॉलेजमध्ये, तर मग हा मुलांसोबत गेला म्हणजे कॅन्टीन म्हणा किंवा कोणत्या पण दुसऱ्या वर्गात वगैरे गेला, तर मग मला नाही का असं व्हायचं, हा मुलीच बघायला चालला असणार आहे. कारण की माझे मित्र पण तसेच होते, खूप ते मस्करी वगैरे करायचे. मग मला असं डाऊट यायचा, हा मुली पटवायला चाललाय, 100% मुली मग हा आला की आमचं ब्रेकअप. मग म्हणजे नाही का, एक दिवस चॅटिंग केली जरा घरी जाऊन, मग घरी जायचं ना मी कॉलेज सुटल्यावर, घरी गेलो की आमचं लगेच पॅचअप व्हायचं. झालं, अशी भांडणं असायची आमची. पण अजून एक सांगते, जे आतापर्यंत म्हणजे आमच्या मित्रांचा ग्रुप सोडून कोणालाच नाही माहिती. हा कॉलेजमधल्या काही जणांना माहिती असेल, वर्गातल्या, कारण की त्यांच्या समोर पण झालंय ना तसं. तर रिलेशनमध्ये सगळ्यात जास्त मी रडली. बोल, खरं आहे का खोटं आहे, बोल. काय असं लग्नानंतर मी रडतोय. ये सब क्या देखना पड़ रहा है. उलट असं सगळं उलट. आधी आणि मला जेवढं रडवलंय त्याचा बदला असं काही नाहीये. पण मी सांगते आता ओपन, ह्याला सांगते, ह्याला आधी पण सांगितलेलं आहे, आता मी ओपन सांगते. ह्यानी मला लग्नाच्या आधी 10 वर्षात जेवढं रडवलंय ना, त्याच्यापेक्षा तुमचे सगळे वर्ष मी ह्याला खूप रडवणार आहे. शाबास बेटा. तर गाईज सिरियसली, आता मस्करीचा पार्ट साईडला राहिला, पण रिलेशनशिपमध्ये मी खूप जास्त रडली आहे. कारण की मला असं व्हायचं, मी एक तर होते पॉझिटिव्ह खूप ह्याच्यासाठी, आणि हा तेव्हा राहायचा पण तसा नाही का, एकदम रोज एकदम चिकना बनून यायचा कॉलेजला. मग मी खूप अशी, आता तुम्ही फोटो बघताल म्हणता योगा चिकना होता का? नाही, आता ते टकलं होतं म्हणून टकलं नाही, बाकीचे पण फोटो होते. हा, पण बाकीचे पण तो जमाना वेगळा होता की बाबा, ती त्या वेळेची जी स्टाईल होती ती वेगळी होती. हा, मग हर्ट झाले होते. तरी पण मला अजून माझे मित्र वगैरे म्हणतात, तू खरंच नाही. जेवढा आमचा तो ग्रुप बघितलाच ना तुम्ही आता ह्याच्या पण पार्टमध्ये, फार्म हाऊसला गेलो पाहिजे प्री बर्थडे करायला, जेवढे कोणी मित्र होते ना, जेवढे कोणी मित्र मैत्रिणी, एकच पाहिलं सगळे माझे, एकच. त्यानंतर पण जो आमचा ग्रुप झाला होता 12वी नंतर पहिला, एकच पाहिला, प्रतीक तुझ्या बरं लग्न करणार नाही. हो, हे खरं आहे.
तुम्ही आता म्हणजे आमच्या जेवढ्या ग्रुपमध्ये सगळे जेवढे होते आम्ही सगळे होतो, मी जेव्हा जेव्हा रडायचे ना मग त्यांना पण खूप वाईट वाटायचं. जे माझे मित्रमैत्रिणी होते ना त्यांना खूप वाईट वाटायचं खूप. ते मला सारखं समजायचे, पायल तू दे त्याचा विषय सोडून, तुला तो तुझ्याशी लग्न करणार नाही, क्लिअर असं बोलायचे मला सारखं. आणि मी त्यांना बोलायचे तुम्ही गप्प बसा, तुम्ही त्याला काही नाही बोलायचं. आणि ते माझ्यासाठी ह्याला असे काहीच कधीच काय नाही बोललं, ते ह्याच्या मागं बोललं ते पण नाही का असं ह्याला पण दुखवल असं, म्हणजे मला हर्ट होईल जर ह्याला कोणी काय बोललं तर ते कोणच ह्याला काय बोलत नव्हतं. आणि मी त्यांच्यापाशीच जाऊन रडायचे ना की बघ ना प्रतीकने असं केलं, बघ ना प्रतीकने तसं केलं, असं व्हायचं. त्याच्यामुळं मग त्यांनाच माहिती आहे. आणि ते मला सारखं हा शब्द बोलायचे की पायल प्रतीक तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तू त्याचा विषय सोडून दे. बरं झालं मी तेव्हा त्यांचं ऐकलं नाही, जर विषय सोडून दिला असं तर आमचं लग्न नसतं झालं. काय बोलतो काय म्हणते त्यांचं तो ऐकलं पाहिजे होतंस. डिवोर्स आहे आता, ह्या ब्लॉग नंतर डिवोर्स देणार पार्टी येणार नाही असं बोल नको. सबस्क्रायबर शेवटी तरी म्हणजे आम्ही काही तुमचे दिवस बघायला थोडे आम्ही बघतो तुम्हाला. तर बारीक सारी गोष्ट आमची भांडणं व्हायची, खूप भांडणं झालेली आहेत आमची. तरी पण जेव्हा भांडणं झालीत ना तेव्हा पायालाच आलेली माझ्याकडे. मी कधी असं नाही बाबा नाही पाहायला जाऊन दे असं तसं, पाहायला आली नाही का झाली भांडणं तर हाच काय बोलायचं सगळं. म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्यामध्ये भांडणं झाली आहे तेव्हा मी नाही का असं बोललेली आहे की जाऊन दे प्रतीक असं तसं, म्हणजे मी ह्याला सॉरी म्हणायचे. पण आता उलट आहे, आता जर आमच्यात भांडणं झाली तर मी सॉरी बोलत नाही. आता मला घर टिकवायचंय. हा आता हा सॉरी बोलतो. सॉरी नाही बोलत मी कधी, बोलतो. आणि आधी कसं होतं माहिती का, आधी जरी माझी चूक नसायची ना तरी पायल सॉरी म्हणायची, सॉरी म्हणून. आता कसं आहे चूक असली तरी सॉरी म्हणायची असं बोल ना. तू म्हणतो चूक नसली, माझी चूक असली हा सॉरी कसं माहितीये का, माझी चूक जरी असली ना तरी पायल सॉरी बोलायची आधी. आता कसं आहे मॅच्युरिटी वाढते ना राव, म्हणजे आपली पण चूक आपण मान्य करून घेतली पाहिजे आपली पण चूक, म्हणून नंतर जाऊन दे आपली पण चूक आहे. आता काय एवढी मोठी लग्न करून चूक केली. डिवोर्स फायनल. आता ह्या शब्दानंतर तर तुम्हाला थर्ड पार्ट मध्ये नाही, त्या चुकीच्या पुढे ह्या बाकी सगळ्या किरकोळ चूक आहेत. तर हवं भरपूर अशा गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला सांगायची की नाही का आम्हाला त्या गोष्टी आठवत नाही. तर गोष्ट सांगायची आठवत नाही, 10 वर्षाची गोष्ट आहेत त्या एवढ्या आठवत नाही. आम्ही फिरायला जायचो, ट्रेडिशनल डे सिंहगडवर आम्ही फिरायला जायचो. फिरायला पण कसं यायचो आम्ही सिंहगडला बसनी, शनिवारपासून बस लागती सिंहगड, तिथून सकाळी 7ला बस पकडायचो, सिंहगडला जायचो, सिंहगड फिरायचो, खडकवासला फिरायचो. खूप मजा केली आम्ही, खूप मजा केली आम्ही आमच्यासारखी. तुम्हाला माहिती असेल की डेक्कनला वेतळावाडी म्हणून पण आहे, तिथं आम्ही फोटो शूट केलेलं आहे. तिथले फोटो शूट तुम्हाला दाखवतो, सगळं तुम्हाला दाखवतो. आम्ही आधी कशी दिसायचो, आमचा ग्रुप कसा होता, सगळं. आमच्या ग्रुपमध्ये पण कसं झालं नंतर वाद होत गेले, मग नाही काय डिस्टन्स वाढत गेला सगळं, मग ग्रुप तुटत गेला हळूहळू. सगळे लोक 12 नंतर दुसऱ्या कॉलेजला गेली, दुसरीकडे ऍडमिशन घेतलं. आम्हीच फक्त आमच्या ग्रुपमधले फक्त 3-4 जणच कंटिन्यू होतं पुढं FY ला. बाकीच्यांनी बाहेरून FY दिली, बाकीच्यांनी दुसरीकडे कॉलेज घेतलं, बाकी फेल झाले. तर असं झालं आमच्या ग्रुपचं, म्हणजे नाही का ग्रुप सोबतच आम्ही 10 वर्ष रिलेशन मध्ये होतो, ते सगळं आम्ही सोबतच आलोय इथपर्यंतचं जर्नी. तर आता कसं आहे कोरोनाच्या नंतर तर ऑब्व्हियसली आता आमचं ग्रॅज्युएशन वगैरे सगळं कम्प्लीट झालं, पण घरी कोणाच्या आधी कळलं. त्या पॉइंटला यायचं का? हो, घरी अजून काय सांगायचं राहिलंय का? नाही, कॉलेज मधलं तर सगळ्यांना माहिती असतं बाबा, मस्ती मजा ते तर सगळ्यांचं लाईफ मध्ये असतं. पण आमची खरी परीक्षा घर सांगायचं तर मी रोज FC रोडवरनं नवीन टॉप घ्यायचो रोज, ह्याच्यासाठी रोज एक कोणती पोरगी मला हे दाखवा या जगामध्ये, रोज एक नवीन टॉप घेऊन ती घालून कॉलेजला जाईन. पण मी रोज नवीन टॉप घालायचे प्रतीकसाठी, एवढं आवरून बिवरून जायचे. आणि प्रतीक एक पण आज किस्से भरपूर होतो, मग आठवायला आले की आठवतात. एक किस्सा बनले, अरे ते असं नाही बोलतो मी बोलतो अरे सिल्की केस असलेल्या पोरी कसल्या भरसे, ही जास्त पफ, तुम्हाला फोटो दिसेल पफवाला फोटो करली आहे. हा, तर मी म्हटलं सिल्की केसवाले पोरी लय भरायचे, ते पाहायला कळलं तर बाय दुसऱ्या दिवशी गेली
सगळी स्ट्रेटनिंग करून आली, आपली सगळी साज दपटी आणि तिथे लागायचं पोरासारखं. मला बघितलं असं डोकं भरलं ना, सगळ्यांसमोर पाहिलं, लय झाडली तिथं उठूनच पळत गेली डायरेक्ट. लेडीज रूम असतो ना आपल्या कॉलेजमध्ये, तिथे जाऊन रडत बसली होती लेडीज रूम मध्ये. लय बोललो होतं पाहिलं जेव्हा. पण हा एवढं खरंय, ह्याला जे आवडेल ना त्याला काय पण आवडून दे, ते मी करतेच, असं होतं माझं तेव्हा. मी खूप पागल होते याच्या प्रेमात, अजून पण आहे, पण तेव्हा पण खूप जास्त होते. आता काय लग्न झालं, आता याला मी मिळवलंय, आता त्याच्यामुळं मला खूप अभिमान आहे माझ्या प्रेमाचा. भरपूर गोष्टी आठवतात ते मग अजून मधून, पण असं बसलं ना ते नाही आठवत. म्हणून तुम्ही अपेक्षा तुमच्या भंग होत असेल तर त्यासाठी सॉरी. पण आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. आमची दोघांची कास्ट कोणती आहे, तर माझी कास्ट आमच्या लग्नामध्ये, आमच्या साखरपुड्यामध्ये प्रत्येक गोष्ट ती तुम्हाला दिसलेली आहे की मी धर्म माझा बुद्धिस्ट आहे, मी बौद्ध आहे. आणि पायल कोण आहे तू? मी आहे मराठा. सो त्याच्यामुळं आमच्या लग्नाला खूप खूप अडचणी आल्या. ते माझ्या साईडने अडचणी सगळ्या म्हणजे सगळ्या अडचणी पायलच्या घरून होते. कारण मी बौद्ध, तुम्हाला तर माहिती आहे की आमची जात म्हणजे लोक काय विचार करतात की नाही का ह्याच्या जातीत नको पोरगी द्यायला वगैरे, त्याच्या गोष्टी तुम्ही समाजामध्ये बघतात. तर ती वेगळी करून सांगणं काही गरजेचं नाही वाटत मला की नाही का. तर त्यामुळे पायलच्या घरी त्या गोष्टीवरून खूप विरोध होता. तर तुझ्या पायलच्या घरी कसं कळलं ती तुला आठवते का पायल? मला आठवते कसं कळलं. मला पण आठवतंय. कसं काय झालं माहिती का, माझी मोठी बहीण आहे सगळ्यात, ती आपल्या कॉलेजमध्ये आलती. नाही तेव्हा नाही कळलं, चुकलं तुझं. मग आम्ही पहिल्या वर्षी कॉलेजला असताना ना गणपती बघायला गेलो होतो, आठवलं का? गणपती बघायला येतो आणि डेक्कनचा जो लाकडी ब्रिज आहे ना, त्या लाकडी ब्रिज पेक्षा आम्ही दोघं थांबलो होतो. त्यांच्या इथली मंडळाची पोरं तिथे सकाळ दुसऱ्या दिवशी असतो गणपती सकाळी, तिथं ती पोरं आली होती. पायल तिला ओळखलं, त्यातल्याच एका पोरांनी गुपचूप लपून पायलचा माझा फोटो काढला आणि तो कोणाला दाखवला? बहिणीला. मग बहिणीने दाखवला मम्मीला. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, थोडे दिवस गेले आणि मग माझी सगळ्यात पहिलं पायलच्या ही मी गोष्ट समोर सांगतो. आमचं रिलेशन स्टार्ट झालं तर जवळपास 1 वर्षाच्या आधीच हिच्या घरी कळलं होतं. असं नाही की आता कळलं, 1 वर्षाच्या आधीच हिच्या घरी कळलं होतं. हो, ते कसं कळलं ते सांगते. कारण की माझी सगळ्यात मोठी बहीण आहे ना निशा, तर ती आमच्या कॉलेजमध्ये आली होती आणि ती माझ्या सगळ्या ग्रुपला ओळखत होती. आधी कळलं होतं तिला, घरी फोटो पाठवला होता. तर तिला पण माहिती होतं आधी की नाही का हाच पोरगा आहे म्हणून. मग ती आमच्या ग्रुपमध्ये आली, आमच्यासोबत फोटो वगैरे. नाही घरी कळलं काय? मम्मी काय बोलली का तुला? घरी कळलं नाही बोलली मम्मी, काहीच नाही बोलली. मम्मीने कळून दिलं ना तिला कळलं म्हणून. हा, तर कारण की माझ्या मम्मीचं असं होतं की बाबा माझी मुलगी आहे. आता मला तर तुम्हाला माहिती आहे की मी कॉलेजला गेले आणि त्याच्यात ह्याला एंगेज झाले ना. 9 ऑगस्टला ह्याला एंगेज झाले मी, है ना रे? 9 ऑगस्ट ना, 9 ऑगस्टला ह्याला एंगेज झाले. प्रपोज केला मला. हा तेच एंगेज झालो. या 9 ऑगस्टला येणाऱ्या आम्हाची 10 वर्ष पूर्ण होतात रिलेशनशिपला. तर 9 ऑगस्टला मी ह्याला एंगेज झाले आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतरच माझे वडील एक्सपायर झाले. ती एक मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली. तर आता मला कंटिन्यू करून द्या. तर काय झालं, ह्याला एंगेज झाले 2 महिन्यानंतर माझे लगेच वडील वारले. आणि मग मला एंगेज झाले म्हणून नाही वारले, नीट सांग. नाही, ह्याला एंगेज झाल्याच्या नंतर 2 महिन्यांनी वडील वारले. ते असं नाही की ह्याला एंगेज झाले म्हणून वारले, असं नाही. माझ्या पप्पाला हार्ट अटॅक आला होता. तर मग माझ्या मम्मीने एवढा सदमा ते बर्दाश्त नाही करू शकली मम्मी, म्हणून तिने आम्हाला आम्ही 4 बहिणी आहेत. तुम्हाला तर ऑलरेडी माहिती आहे की आम्ही 4 बहिणी. मग माझ्या मम्मीने आम्हाला खूप स्ट्रगल करून बाई आम्हाला सगळ्यांना शिकवलंय नाही का हे. तर मग माझ्या मम्मीला असं होतं की नाही, माझ्या पोरी आहेत तर माझं ऐकतील, असं चुकीचं काही करणार नाही, असं माझ्या मम्मीला नाही का विश्वास होता माझ्यावर. तर मम्मीचा खूप म्हणजे खूप जास्त विश्वास होता. कारण की आता माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालंय, तर तिचं कास्टमध्ये आहे लग्न. तिचं पण लव्ह मॅरेज आहे. हो, पण तिचं कास्टमध्ये आहे म्हणून तिला काही प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे कोणी काय बोललं, सगळ्यात मोठा विषय होता कास्ट. हो, पण विषय काय झाला, माझ्या मम्मीला माझ्यावर खूप जास्त विश्वास होता की नाही पायल माझा ऐकणार. त्याच्यामुळे मम्मीने मला कधीच काय बोलली नाही, कधीच रोकटोक केली नाही. कारण की मम्मीला माहिती होतं हे वय असं आहे की आता आपल्या पोरांना आपण काही बोललं तर ते आपलं ऐकणार नाही. त्याच्यामुळे मम्मी शांत होती. मम्मी मला एवढंच म्हणायची, जा कॉलेजमध्ये एन्जॉय वगैरे कर नाही का, असं तसं, पण चुकीचं काय करू नको, एवढं सांगायची मला की चुकीचं काय करू नको, असंच ती मला हमेशा सांगायची.
पण असं नाही की मम्मीने खूप ओरडलंय असं तसं, मला हे कळलंय मला ते कळलंय तुझ्याबद्दल, तू असं करते का, असं कधीच नाही बोलली मम्मी. तर मग काय झालं, त्या पोराने घरी फोटो पाठवला होता. माझी बहीण पण एकदा कॉलेजमध्ये येऊन गेली होती, तिला पण कळलं की हाच पोरगा आहे ज्यासोबत पायलचं चालू आहे काहीतरी, असं कळलं होतं. तर मग मला त्याच्या 2 वर्षानंतर मम्मीने विचारलं, कारण की मी चॅटिंग वगैरे करायचे ना, माझ्याकडे छोटा फोन होता. तर मग 2 वर्षानंतर मम्मीने विचारलं. मी म्हणलं नाही असं काही नाही माझं. मी डायरेक्ट बोलला असं काही नाहीये मम्मी, असं सगळं टाइमपास चाललंय. असं मी मम्मीला सारखं बोलायचे की नाही टाइमपास काय नाही, तू नको एवढं सिरियस घेऊ, टाइमपास म्हणून मी बोलते असं. मग म्हणजे टाइमपास म्हणजे मित्र असं बोलले होते की नाही माझा खूप चांगला मित्र आहे. आमच्या ग्रुपमध्ये मुलं मुली सगळे आहेत असं बोललेलं की तुम्ही जास्त नाही का टेन्शन घेऊ नका आणि लोड नका घेऊ, असं पण सांगितलं होतं घरी. मग मम्मी म्हणली असेल मनातल्या मनात की नाही का हा चला ठीक आहे. मम्मीला आता पण विचारलं ना तरी मम्मी म्हणते नाही तू कधी काय बोललीच नाही, कधी काय हेच केलं नाही तेच केलं नाही. आणि माझं कसं होतं माहिती का, बाकीच्या कशा पोरी नाही का 24 तास फोनवरती नाही का चॅटिंग बिटिंग करत बसायच्या, 24 तास असं कानाला फोन लावून बोलायच्या. तसं आमच्या दोघांमध्ये नव्हतं. आम्ही फोनवर कमी बोलायचो. आमच्या दोघात तसं काही नव्हतं. म्हणजे आम्ही कंटिन्यू फोनवरती बोलत अजिबात नव्हतं बसत. आणि आम्ही बोलणं झालं आमचं तर आम्ही चॅटिंगवर बोलायचो. त्याच्यामुळे मम्मीला डाऊट येत नव्हता की नाही का हा बाबा ही कुठं फोनवर एवढी बोलती. मम्मीला असं वाटायचं जर हिचं रिलेशन असतं तर ही फोनवर बोलत बसली असती असं मम्मीला वाटायचं. मग मम्मीने पण माझ्याकडे एवढं काही लक्ष दिलं नाही. एक मम्मीचा विश्वास होता तो मी तोडलाय. मग थोड्या दिवसांनी मम्मीलाच कळलं, माझ्याच तोंडातून कळलं हा माझा आहे आणि मी त्याच पोरासोबत करणार आहे लग्न, असं मी मम्मीला बोलले. तर मम्मीला त्याची कास्ट म्हणजे ह्याची कास्ट खूप नंतर कळली. तर मेन विषय असा आहे की माझ्या घरी तिच्या तर घरी कळलं एक वर्षाच्यात कळलं. माझ्या घरी तब्बल 7-8 वर्षानंतर कळलं की आम्ही रिलेशनशिप मी एका पोरीसोबत आहे म्हणून. तिच्या घरात 7 वर्ष मी घरात मी टप्पाच नाही लागून दिला, पत्ताच नाही लागून दिला, पत्ता नाही लागून दिला सॉरी. तर काय विषय, घरात मोबाईल नव्हते अँड्रॉइड वगैरे कोणाकडे, त्यामुळे ह्यांना कळत नव्हतं की व्हॉट्सअपला स्टेटस काय पडतं वगैरे काय, ह्यांना एवढं कळत नव्हतं. पण जेव्हा घरी यांच्याकडे मोबाईल आला तेव्हा मग पप्पाला सगळ्यात पहिले पप्पाला कळलं की आबा सोन्याचा असा असा विषय आहे म्हणून बाहेर. पप्पा व्हिडिओ फोटो बघत होते स्टेटसला, काय दिसलं असेल चुकून वगैरे. तर त्या काय व्हायचं की आम्ही टिकटॉकला व्हिडिओ म्युझिकली होतो, म्युझिकलीवर आम्ही व्हिडिओ वगैरे बनवायचो. आणि प्रत्येक फोटोमध्ये बघा असं प्रत्येक फोटोमध्ये पाहिले माझ्या शेजारीच. 100% पप्पाला आला डाऊट की असं असं आहे. मग की ह्यांना घरच्यांना तर कळलं, मम्मीला पण सांगितलं असं चालू आहे. पण घरच्यांनी मला काही विचारलं नाही बघ तुझं खरं असं चालू आहे का. मम्मीला सगळं माहिती होतं पण मम्मी ह्याला दाखवून देत नव्हते की मला माहिती म्हणून. हा असं दाखवून नव्हते नाही का माहिती म्हणून. तर काय विषय व्हायचा, मी बसले असं मग एक रोबोसो म्हणून ऍप आहे, त्या रोबोसो ऍपवर आणि रोबोसवर पोस्ट करत होती. जरा पैसे भेटायचे आम्हाला नाही का, आठवड्याला वगैरे 200-300 रुपये भेटायचे आम्हाला. तेव्हा कॉइन्स वगैरे भेटायचे, त्यात पैसे भेटायचे आम्हाला. ते कॉइन्स 1 लाख कॉइन्स म्हणजे 100 रुपये आम्ही व्हिडिओ टाकत राहायचो तेव्हा. आणि तेव्हा आम्हाला तेव्हा पैसे भेटायचे 10 वर्षापूर्वी. तर ते तेव्हा म्हणजे तेव्हापासून चालू होतं ते बघायचे स्लाईड करता पाहिजे. मग मी असं हे मोबाईलमध्ये बघत होते. मम्मीला माहित नाही मी महाग आहे म्हणून. अशी मग दारात बसली होती बघत आणि महाग बघतोय. मग मी हे व्हिडिओ कसे काय पाहायचे बघायला लागले आणि हिचं कसं काय माहिती. मग मी हळूच त्याची व्हिडिओ काढली आणि पाहायला सेंड केली. म्हणजे मम्मी बघायला लागली आणि मी फुल खुश झाली. म्हणलं ये व्हिडिओ बघितले माझे, घरी कळलं म्हणजे आमचं लग्न होणार आता. तोपर्यंत पाहायला पण कन्फर्म नव्हतं की आमचं लग्न होईल की नाही. कारण माझं असं होतं की मी म्हणलं होतं पायल आपण पळून जाऊन लग्न नाही करू शकत, हे माझं होतं आधीपासून. जेव्हा आम्हाला तसं करायचं नाही म्हणलं मला 100% माहिती की माझे घरचे असे नाहीत की असे माणसं नाहीत की बाबा लव्ह मॅरेज चालले नाही करायचं म्हणून. अशा माणसं नाहीत, मला ती गोष्टीच माहिती होती. तर की माझं असं काही नव्हतं की पळून जाऊन लग्न करायचं वगैरे. मला माहित होतं घरनं परमिशन भेटलं म्हणून. त्यामुळं पण माझं असं होतं की तेव्हा पायल मी असं म्हणतो पायल मी घरचे जे म्हणतील त्याच पोरीवर लग्न करणार आहे असं मी पायला भीती दाखवायचो. आणि अजून तुम्हाला सांगतो असं आठवतंय मला बोलता असं मी काही करत म्हणते का मुद्दाम म्हणून ना माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये ना सगळ्यांना असं सांगायचं होतं की मी पायलवर लग्न नाही करणार आहे.
आमच्या घरी असं नाही होऊ शकत, मी तुला नाही करणार. त्यामुळे काय व्हायचं, पायला सगळे बोलायचे, अरे प्रत्येक देव बरोबर नाही करणार, असं होणार नाही, तसं होणार नाही. आणि पायला जे लोक कोण काय माझ्याबद्दल बोलल ते पायला मला येऊन सांगायची, बड़ा हरामी हो बेटा, तुझ्यावर तो असं बोलत होता, तुझ्याबद्दल तो तसं बोलत होता. हे मला आठवलं म्हणून तुम्हाला मध्ये सांगितलं मी, असा असा किस्सा व्हायचा. तर कन्फर्म नव्हते की बाबा आमचं लग्न होणार आहे म्हणून. तर घरी कळलं, माझ्या घरी कळल्यानंतर मग असंच आता माझ्या घरी कसं कळतं तुम्हाला तर कळलंच की बाबा मी तर स्वतःहून सांगितलं घरी, दुसरीकडूनच कळाले घरी. आणि हा प्रतीकचे जेवढे पण भाऊ आहेत, मावस चुलत, ते सगळे 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 भावाला सगळ्यांना माहिती होतं. ते पाहिलं नाव अनिकेतला माहिती होतं, बारक्या दादाला माहिती होतं, बाकी सगळे जेवढे माझे भाऊ सगळ्यांना दोघांचं नाव का घेतलं मी, तर दोघ जण पाहायला समोर समोर भेटले होते. माझा जो कोंड्याचा भाऊ आहे बारक्या दादा म्हणून, तो पाहायला कॉलेजमध्ये येऊन भेटला होता, पण कॉलेजमध्ये आला होता तेव्हा भेटला होता पाहायला समोर. अनिकेत पण, अनिकेतचं कसं ते भेटलं कशाला दिलं आता तुम्हाला. अनिकेत पण आला होता कॉलेजला फोटोशूटला, माहित नाही का? नाही, पीडी मध्ये आला होता अनिकेत. नाही त्याच्या आधीपासून त्याला माहिती होतं, पण त्याला माहिती होतं, पण अनिकेत कॉलेजमध्ये भेटलाय मला असं सांगते. ठीक आहे. तर माहित होतं भावांना वगैरे सगळ्यांना, पण घरी माहित नव्हतं. पण ते विषय काय काय करायचे, मम्मी फॅमिलीमध्ये बसली ना, बसल्या काढायचे विषय, भाऊ तिला म्हणायचे अगं काही नाही ग, होईल चांगलं ना, असं तसं. भावांना माहित होतं नाही का, भावांना पाहिलं तर स्वभाव पण तेव्हा नाही का चांगला वाटला होता, भाऊ नाही का आवडला होता, चांगला वाटलं होतं म्हणजे काय आता नाही आवडला होता स्वभाव पायलचा, आवडला होता नाही आवडला, हा पायलचा स्वभाव आवडला नाही का. मग ते भाऊ चिडवायचे वगैरे नाही का, असं ते आता गोष्टी तुम्हाला माहिती सगळं. तर माझ्या घरी असं कळलं की मी स्वतःहून तर नाही सांगितलं माझ्या घरी माझं असं असं आहे म्हणून. सांगितलं कधी ते तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगू आम्ही. ह्या पार्टमध्ये सगळं सांगण्यात मजा नाही, कारण ती मग मिसमॅच होईल सगळं. तर असं पायलच्या घरी कळालं, आणि माझ्या घरी ते सगळं अँड्रॉइड आला घरात, तेव्हा सगळ्यांना स्टेटसला वगैरे कळालं की बा अशी मुलगी आहे. तर घरातले पायलचे व्हिडिओ बघायचे, सगळ्या घरी पण कळलं की व्हिडिओ करणारी मुलगी आहे. तर घरच्यांचं असं समज आलं की नाही का, ही व्हिडिओ करणारी मुलगी आहे, घरात राहील का व्यवस्थित, घर सांभाळेल का व्यवस्थित, घरातलं बघेल का, संसारिक मुलगी असेल का, हे सगळे प्रश्न पडले घरच्यांना. तर तिथून पुढं माझ्या घरातून जेव्हा माझ्या घरातून कळलं, माझ्या घरातून परमिशन होती, ठीक आहे बाबा पोरीला घरी बोलव. तर त्यामुळे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू की पायल घरी कशी आली, घरच्यांनी एक्सेप्ट केलं, घरी तिला सगळ्यांना भेटवलं कसं. त्यानंतर मग पायलचा पुढं जो स्ट्रगल होता, मेन स्ट्रगल तुम्हाला पुढं दोन पार्टमध्ये कळेल की पायलने माझ्यासाठी काय केलं आहे. त्यासाठी मी पायलला असं दुखवू नाही शकत कोणत्या गोष्टीत, असं तिने गोष्ट केलेली आहे माझ्यासाठी, त्यामुळे मी तिला नाही जास्त दुखवू शकत. त्या गोष्टी माझ्यासारख्या येतात डोक्यात की बाबा त्या पूर्वी माझ्यासाठी एवढं केलेलं आहे, त्यामुळे मी हिला जास्त नाही दुखी नाही ठेवू शकते जास्त मी ओढून. त्यानंतर माझा स्वभाव आहे ना, आधी स्वभाव माझा एकदम रागीट स्वभाव. मी तुला एकदा म्हटलं ना निघ तिकडं, मला काही संबंध नाही, मी त्या माणसाकडं वाकून सुद्धा बघत नाही, असा माझा स्वभाव होता नाही का. एकदम रागीट होता, मी बघतच नव्हतं मग त्या माणसाकडं, असा रागीट. पण त्या सिच्युएशन नंतर ना माझा स्वभाव एकदम पलटी झाला, एकदम चेंज झाला. नंतर काय चेंज झाला ते तुम्हाला कळलं पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा होती स्टोरी आमची, माझं तुम्हाला बोलणं कळलं असेल तर धन्यवाद. मला 10 वेळा प्रश्न पडतो की मी इलेच फास्ट बोलतोय का, पण आज तू खूप हळू. काय विषय झाला की माईक लावणार होतो मी याला, तर ह्या फोनला 15ला नाही बसत तो माईक, त्यामुळे परत प्रॉब्लेम झाला. माईकची पिन वेगळी आहे आणि हे जे मोबाईलची आता वेगळी आली ना ते सी टाईप, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता ते पण आम्हाला चेंज करायला लागणार आहे. तर असे होते आमची कॉलेज लाईफ. आमच्या घरी असं कळलं, आमची कास्ट तुम्हाला कळली. तर हा व्लॉग इथेच आम्ही एंड करतो. आणि हो, लास्ट व्लॉगला आतापर्यंत 600 लाईक झाल्यात. ह्या व्लॉगला जो प्रत्येक माणूस व्लॉग बघेल प्रत्येकाने लाईक करा. 1 1000 लाईक. 1 लाख खूप जास्त झालंय. आणि सबस्क्रायबरच तेवढे 1000 लाईक होईल का टार्गेट पूर्ण करा लवकरच. 3rd पार्ट पण अपलोड करणार आहे आम्ही. आणि लवकरच नाही 3rd पार्ट खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. खूप म्हणजे खूपच. तुमचा जो प्रश्न होता ना, खूप इमोशनल पण आहे. जेव्हा आमचं लग्न झालं इंटरकास्ट,
प्रत्येकाचा हाच मेसेज होता ना, हीच कमेंट होती पाहायला, तू घरी कसं कन्व्हिन्स केलं, तू घरी कसं कन्व्हिन्स केलं आम्हाला पण सांग, आमची पण अशीच सिच्युएशन आहे, आमची पण अशीच घटना आहे का नाही का, आमचं पण असंच आहे की इंटरकास्ट आहे, घरचे मानत नाही आहेत, तू कसं कन्व्हिन्स केलं तू आम्हाला सांग. ते तुम्हाला पुढच्या पार्ट 3 मध्ये बघायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाने लाईक आणि प्रत्येकाने कमेंट करणं गरजेचं आहे. कशी वाटली आमची हॅपी मुमेंटवाली पार्ट 2, ह्यानंतरचा पार्ट हा सगळा पायलचा असणार आहे, त्यात माझा रोल नाही तो जास्त काही. खूप जास्त इमोशनल पार्ट आहे दोघांसाठी पण, आमच्या अग्निपरीक्षा म्हणता येईल त्याला. पायलची मला मिळवण्यासाठीची अग्निपरीक्षा. खूप डेंजर ते दिवस होते पायलचे, खूप डेंजर, म्हणजे काय बोलायलाच नव्हतं त्या गोष्टीवर, असे पायलने दिवस काढलेले. पण आता बोलावं लागणार आहे परत तुमच्यासाठी, तुम्हाला कळावं म्हणून परत त्या विषयावर आम्हाला जावं लागणार आहे. तुमच्या त्या कमेंटमुळे की तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं त्या पार्टवर जावं लागणार आहे. आणि तो पार्ट चालू आहे ते तुम्हाला या पार्टमध्ये मी क्लिअर सांगतो की अशा काही गोष्टी आहेत मुवमेंट, ते आम्ही तुम्हाला क्लिअरली सांगू शकत नाही, कारण त्या सांगितल्या तर असं होईल की आमच्याबद्दल तुम्ही लोकांना वाईट सांगताय. कारण हे व्लॉग हा व्लॉग फॅमिली बघती, घरातले आजूबाजूचे लोकही बघतात, त्यामुळे असं होते की आमच्याबद्दल तुम्ही वाईट सांगताय. तो एक आता सगळं आमचं एकदम व्यवस्थित चालू आहे, नंतर दोन्ही घरांचं चांगलं चालू आहे नाही का, म्हणजे पायलचे घरचे पायलचे बोलतात, आमची घरचे नाही का, एकमेकाशी बोलणं वगैरे सगळं चांगलं चालू आहे. त्यामुळे असं नको व्हायला की तुम्ही असं सांगितलं की नाही आता काही गोष्टी अशा आहेत की ज्या मागं झालं ते त्या परत काढून काही अर्थ नाहीये. आणि आता माझ्यासोबत जे त्यामुळे आम्ही त्या गोष्टी नाही, मेन थोड्या अशा गोष्टींना त्या मी लपवणार आहे तुमच्यापासून, की असं नको की वाटलं की आम्ही आमच्या व्लॉगसाठी त्यांचं व्लॉग वाईट सांगतोय तुम्हाला की ते कसे वागले तुम्ही त्या पाहिल बरं. तर समजून घ्या तुम्ही गोष्टी काही सांगितल्या नाहीत तर कुणी वाईट म्हणून घेऊ नका. आणि कुणी जर वाईट वागला असेल ते आम्ही सांगणारच नाहीये. पहिली गोष्ट एक मेन पॉईंट सांगतो मला, ते सांगणारच नाही, कारण की आम्हाला कोणाला वाईट दाखवायचं नाहीये. आता सगळं चांगलं चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे. तर आता सगळं चालू तर आता सगळं चांगलं चालू आहे. तर तुम्ही चांगले कमेंट करा, चांगलं आम्हाला अजून प्रेम द्या, चांगलं प्रेम द्या गाईज. वाईट पण दिलं तर चालेल आणि ते चांगल्या पद्धतीनेच घेऊ, पण तुम्ही बोला. एका पुढची जशी कमेंट आली होती आलती नाही ती कमेंट जाऊन दे. धन्यवाद तुम्ही गाईज ब्लॉग एंड पर्यंत बघितला आणि भेटूयात लवकरच पार्ट 3 मध्ये. त्याच्या आधी 1000 लाईक पूर्ण करा आणि 1000 कमेंट पण पूर्ण करा. 1000 कमेंट नाही 100च कमेंट, कारण 100चं टार्गेट नाही पूर्ण झालं. 100च कमेंट पाहिजे, प्रत्येकाची कमेंट पाहिजे. त्यात एक मी एकीचं नाव घेईल, वैशू फॉरएव्हर म्हणून होती, म्हणजे मी सेकंड पार्ट साठी एकटी 100 कमेंट करेल, पण पार्ट 2 लवकर करा. असं पाहिजे. तुम्ही डबल कमेंट केली तर चालेल, पण चांगलं बोला. आम्हाला खरंच खूप चांगलं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट एवढ्या छान असतात त्या वाचून. अजून काय अश्विनी म्हणून आहे काहीतरी, अश्विनी म्हणून काय त्याची मी भरपूर जणांची नावं नाही घेत, आम्ही पार्ट केले होते असे नावं नाही घेत. अजून भरपूर नावं आहेत गायत्री वगैरे असे नाव मुलींचे नावं नाही घेत सगळ्यांची, कारण बाकीच्या नावं एक वाटलं की आमचं नाव का नाही घेतलं. त्यामुळे त्यासाठी आपण आमची लव्ह स्टोरी पूर्ण झाली तर नंतर आपण Q&Aचं घेऊ सेक्शन, त्यानंतर आपण सगळ्यांची उत्तर परत पद्धतशीर देऊ. बाय बाय. 1 लाख सॉरी परत 1000 कमेंट, 1000 लाईक, 1000 लाईक आणि 100 कमेंट झालीच पाहिजे. कारण प्रत्येक ब्लॉग मध्ये नाही तुम्हाला अशी रिक्वायरमेंट ठेवत, लव्ह स्टोरीच्या ब्लॉग मध्ये रिक्वायरमेंट ठेवते, कारण तिथं जास्त लोकांनी बघावं. आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अरे बस.